बघ पोएट्री कॉम्पिटिशनचा स्कूल मधला, तो व्हायरल झालाय. लाईक सिरियसली व्हायरल. आय कांट बिलीव्ह. हा 10K व्ह्यूज केलं त्याला. 10K. आणि तुला माहिती आहे कॉमेंट्स पण इतके सुंदर आलेत ना. वंडरफुल, अमेझिंग व्हॉइस, सच अ कॉन्फिडन्स. आणि तुला माहिती आहे आमच्या स्कूल मधल्या टीचरने पण कमेंट केलंय, यू हॅव मेड अस प्राऊड. मला तर काही सुचतच नाहीये. मी स्टार झालीये. सिरियसली आय स्टिल कांट बिलीव्ह. आता ना नाही, हे बरंच झालं. त्या प्रत्येकांना उत्तर मिळालं जे म्हणायचे की तू शांतच असतेस, तुला काय करता येतं, तू लाजतेस, हे ते व्हॉटएव्हर. बट टुडे आय हॅव प्रूव्ड की मला सुद्धा आवाज आहे. मी सुद्धा माझी स्वप्न रंगवू शकते. मी सुद्धा माझी स्वप्न सत्यात आणू शकते. हे त्या प्रत्येकाचं उत्तर आहे. आता ना माझ्या डोक्यात एक विचार चाललाय, जे गोष्ट चालू आहे. मी पॉडकास्ट चालू करू की नाही? नको. मी एक काम करते, मी यूट्यूब चॅनल चालू करते आणि मस्त कॉन्टेंट बनवते, कॉन्टेंट क्रिएट. नाही तरी माझ्या फ्रेंड्स मला बोलायचंच की यू आर अवर फ्युचर इन्फ्लुएन्स. कसं वाटतंय है ना? येस, ठरलं माझं. मला फक्त फेमस नाही व्हायचंय ग. मला ना माझ्या कामाला एक अर्थ द्यायचा आहे. ओ वे. मी त्या मुलींबद्दल बोलणार, त्या मुलींवर माझं कॉन्टेंट क्रिएट करणार ज्या आज पण या समाजात त्यांच्या इच्छा, त्यांची मन, त्यांचे स्वप्न सगळं मारून जगतात. ह्याच समाजाला घाबरून त्या मुलींचा आवाज बनून मी उभी राहणार. वचे है ना? बरोबर आहे. आणि आज मला या गोष्टीची जाणीव झाली आहे की आय एम नॉट जस्ट अ स्टुडंट, आय एम अ स्पार्क. आणि ना एनिवे मी स्टार झालीच आहे. स्टार्स फक्त शाईन नाही करत, ते लाईट द वे. आणि मी तेच करणार आहे आता.